नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी यासाठी शेतकरी पवन वाघ, राहणार सावळी, तालुका, जिल्हा बुलढाणा. आपण गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 2022 पासून यासाठी या तंत्रज्ञानानुसार शेती करत आहोत. त्यामध्ये आपण या शेतामध्ये अगोदर सोयाबीन या पिकाची लागवड केली होती आणि त्यामध्ये आपण हिवाळी आता मका घेतलेली आहे. मक्याचे कणस बी बघा किती सुंदर पडलेले मित्रांनो. हे बघा टोकापर्यंत कणीस भरलेला आहे. हे बघा किती मोठमोठाले कणस पडलेले आहे. चायनीज पद्धतीने लागवड केलेली मित्रांनो. बघा इथं सोलून ठेवलेले होते आपण हे कणस. बघा आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर दादा भडसावळे व प्रताप काका चिपळूणकर यांनी विकसित केलेलं यासाठी तंत्रज्ञान हे खूप छान आहे मित्रांनो. बघा आता हे बी कणीस एकदम टोकापर्यंत भरलेलं आहे. बघा हे तर दुसरं ते लागूनच हे बी बघा जबरदस्त प्लॉट जमलेला आहे मित्रांनो. म्हणून येत्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब हा केला पाहिजेत आणि उत्पादनामध्ये वाढ निश्चितप्रमाणे. बघा मित्रांनो टोकापर्यंत टोटल कणीस टोकापर्यंत भरलेले बघा. हे बघा, हे बघा, हे बघा टोटल. हे बघा मित्रांनो आता इथं सुद्धा. आणि हे दुसरं जागीच त्याला एका ठिकाणी 2-2 दाणे लागवड केलेले आहे. हे सुद्धा बघा. हे बघा परत हे बघा. हे बघा दोन्ही कणस सारखे बिलकुल हे असे. आता हार्वेस्टिंगला आलेली मित्रांनो मक्का. जबरदस्त ही कमाल सगळी SRTची मित्रांनो. व्हेरायटी काही मायने राहत नाही याच्यामध्ये. व्हेरायटी कोणतीही असो, फक्त आपल्या जमिनीमध्ये धमक लागते आणि ती धमक फक्त यासाठी या तंत्रज्ञानामध्ये जे मित्रांनो. धन्यवाद.